दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं हे डिप्रेशन मध्य प्रदेशकडे सरकत असताना त्याची तीव्रता काहीशी कमी होऊन कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। मागील 8 ते 10 दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होताना दिसला, मात्र आजपासून पावसाची तीव्रता कमी होतीये। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत झालेला आहे, मात्र मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही परिस्थिती बिकट आहे। दोन्ही विभागात आतापर्यंत सरासरी गाठलेली नाही। दरम्यान आज कोकणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, ज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तिकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर पावसाची तीव्रता कायम असेल, ज्यात दोन्ही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि घाट परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपुरात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेले डिप्रेशन मध्य प्रदेशकडे सरकत असताना त्याची तीव्रता काहीशी कमी होऊन आता त्याचं ठळक कमी दाबाचं क्षेत्र झालंय। या कमी दाबाच्या क्षेत्रापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत वातावरणात 3 किलोमीटरच्या वर एक द्रोणीय स्थिती म्हणजे ट्रफ सक्रिय आहे। पुढील 24 तासांमध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे आणि ते ईशान्येकडे सरकण्याचा अंदाज आहे। हे जेव्हा होईल त्यानंतर राज्यामध्ये पावसामध्ये एकाएकी घट झाल्याचं दिसून येईल। साधारणतः 10 तारखेपासून राज्यात कोरडं हवामान येऊ शकतं असं आता अंदाजांमधून दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।